नमस्कार. मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. राजकीय आखाड्याची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील बाळासाहेब गुंडगे. सर्वजण त्यांना तात्या म्हणतात. खरं तर तात्यांचा मूळ पिंड अर्थात व्यवसाय हा कापड व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय करत असताना का तात्यांच्या मनात अचानक प्रश्न आला की आपण राजकीय आखाड्यात उतरावं. खरं तर तात्यांना पडलेला हा प्रश्न आणि तात्यांच्या सहवासात आलेला सर्वांनाच पडलेला हा प्रश्न आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर आता आपण तात्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तात्या, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. आणि सर्वांनाच पडलेला एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही राजकीय आखाड्यात का उतरला? नमस्कार, माझं नाव बाळासाहेब बाचेंद्र गुंडगे. मी व्यवसायानं कापड दुकानदार, व्यावसायिक मी माणूस. साधारणतः गणेश उत्सव मंडळापासून आमची सुरुवात झाली. आम्ही एक सिद्धनाथ सेवा क्रीडा मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन केलं. त्यातून माझी सार्वजनिक कामाला सुरुवात झाली. कारण सुरुवात होत असताना आता पुढं इलेक्शन आलं, एक 5-6 महिन्यानंतर इलेक्शन आलं. त्यानंतर मग लोकांनी आग्रह केला की तात्या तुम्ही आता उभं राहावा ग्रामपंचायतीला. मी सिद्धनाथ वॉर्डमधून त्यावेळेला प्रथमतः उभा राहिलो ग्रामपंचायतीला आणि मी बहुमताने निवडून आलो त्यावेळेला. तात्या, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला. साधारण किती वर्ष तुम्ही ग्रामपंचायती सदस्य म्हणून काम केलं किंवा कोणकोणत्या वार्डातून निवडून आला? मी सर्वप्रथम सिद्धनाथ वॉर्डमधून 2 टर्म म्हणजे 10 वर्ष सिद्धनाथ वॉर्डातून निवडून आलो. नंतर 3 टर्म गांधीनगर वॉर्डातून निवडून आलो. साधारण 5 टर्म झाले तुमच्या ग्रामपंचायत 5 टर्म माझे झाले. 5 टर्म तुम्ही झाल्यानंतर, सदस्य झाल्यानंतर तुम्हाला उपसरपंच पद किंवा अन्य कुठलं पद मिळालेलं आहे का? उपसरपंच पद मला त्यावेळेला पार्टीने दिलं. पार्टीने दिलं? म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून उपसरपंच पदापर्यंत तुमचा प्रवास झाला. तात्या, सलग 5 टर्म तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. तर दहिवडी विकास सेवा सोसायटी पण आपल्या गावात आहे. तर त्या सोसायटीच्या निवडणुकीच्या मैदानात तुम्हाला उतरायला मिळालेलं आहे का? हो, मिळाले. 2 टर्म मला मिळाल्या. मी 10 वर्ष दहिवडी सोसायटीत मी काम केलं. म्हणजे ग्रामपंचायत आणि सोसायटी अशा दोन्ही ठिकाणी मी होतो काम करायला मिळालेलं आहे. तात्या, आता एक खरा प्रश्न आहे तो म्हणजे की विकास सेवा सोसायटी संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि उपसरपंच म्हणूनही तुम्ही काम केलेलं आहे. तर काही वर्षापूर्वी आपली दहिवडी नगरपंचायतीची निवडणूक झालेली आहे. तर त्या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरलेला आहात का? हो, सिद्धनाथ वॉर्ड मधून मी पहिला प्रथम नगरसेवक झालो. नगरसेवक झालो. आता माझ्या सुनबाई मोनिका सूरज गुंडगे ह्या नगरसेवक आता तिथं आहेत. टोटल माझे आता 7 टर्म मी त्या ह्याच्यात माझं क्षेत्र त्या नगरपंचायत नगरपालिका यामध्ये आहे आता. तात्या, सलग 7 टर्म तुमच्या घरात राजकीय पद आहेत. तुम्ही स्वतः काम केलेलं आहे आणि आता तुमच्या सुनबाई नगरसेविका आहेत. तुम्ही उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. तर इतक्या दीर्घकाळ सत्ता तुमच्या घरामध्ये राहण्याचं नक्की कारण काय आहे किंवा या गुपित काय आहे या पाठीमागचं? मी साधारणतः 24 तास माणसाच्या सेवेत असतो. माणसांच्या अडचणी समजून घेत असतो कायम स्वरूपी. कुणाला कुठली 99% तक्रार येऊन देत नाही माझ्या प्रभागातील, माझ्या वॉर्डातील. आणि माझा जनसंपर्क चांगला आहे, अगदी अतिशय चांगला आहे. माझ्या मुलाचा माझा जनसंपर्क चांगला आहे अगदी. म्हणजे जनसंपर्क हेच तुमचं म्हणजे एक गुपित आहे? हा, जनसंपर्क हे माझं गुपित आहे आणि माझा व्यवसायामुळे मला आणखी जास्तीत जास्त माणसं भेटायला येतात. म्हणजे लोकांचा जनसंपर्क हा महत्वाचा भाग आहे. हो, आणि त्याच्यावर तुमचा भर आहे, राजकीय आहे. हो तात्या, खर तर तुम्हाला आणि मला आणि बऱ्याच लोकांना प्रश्न बऱ्याच वेळा पडला असेल की तात्या, खरंच राजकारणातून काय मिळालं आपल्याला? फायदा झाला का तोटा? नक्की काय उत्तर आपल्याकडं? फायदा तोटा मला 4 माणसात आहेत. माणसं मला मानतात चांगल्यापैकी पद्धतीनं. हीच मला जास्त मोठा आहे. मला अतिशय दहिवडीकरांनी भरभरून प्रेम दिलं. तात्या, खरं तर तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे सदस्य, उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि आता नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या तुमच्या सुनबाई पण नगरसेविका आहेत. तर बऱ्याच वेळेला प्रश्न पडलेला आहे लोकांना, एखाद्या वेळेला पार्टीला
पद द्यायचं असतं, पण काही त्यांच्या अडचणीमुळे एखाद्याला पद देता येत नाही. तर त्या प्रश्नाला तुमचं कसं उत्तर असेल तुमच्या अनुभवातून? माझा अनुभव असा आहे, 15 वर्ष आमची सत्ता पार्टी पक्ष पार्टीत नव्हता, म्हणजे सत्तेत नव्हतात. 15 वर्ष आमची सत्ता नव्हती कुठली. तरी मी सदस्य असताना सुद्धा माझ्या प्रभागातील किंवा माझ्या वार्डातली जी कामं माहिती का नाही, ती जनतेची मी कामं पूर्ण केलीच. मला कुठलीही काम करताना कुठलीही अडचण आली नाही. मी विरोधक असू द्या, सत्तेत कोण जर असू द्या, त्यांच्याकडून मी माझ्या वार्डाची कामं करून घेतलीत. आणि त्याच्या मोबदल्यातच मला आता जनतेनं 7 वर्ष निवडून दिले किंवा ही केले. माझ्या कामा बघूनच मला निवडून देतील. त्यापेक्षा काय बाकी माझ्याकडे. हे काम हे महत्वाचं आहे. काम हे महत्वाचं आहे. सत्ता तुमच्यावर असू द्या नसू द्या, तरी सुद्धा कामं केली तर माणसं आपोआप निवडून देतील. तात्या, खरं तर तुम्ही आता एक खातरी पूर्ण केलेली आहे आणि जर लोकांनी आग्रहच केला की तात्या तुम्ही एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरा, तर लोकांचा आग्रह तुम्ही मोडणार का कसं करणार? लोकांचा आग्रह राहणारच मला उभा राहायच्या संदर्भात. परंतु आता माझं 71 वय आहे, त्यामुळे आता पुढच्या पिढीनं ह्यात उभा राहून पुढची वाटचाल करावी. आता माझ्या सुनबाई आहेत, माझ्या मुलानं उभा राहिला तरी माझी काय हरकत नाही त्याला. त्यानं उभं राहावं, त्यानं आपला व्यवस्था पुढे चालू ठेवा. खरं तर तात्याने आपल्या मानदेशभूषणशी बोलताना सांगितलेलं आहे की मी 71 वर्षात आहे किंवा 71 पूर्ण केलेले आहे. त्याच्यातले निम्मे वर्ष त्यांनी राजकीय क्षेत्रात काढलेले आहेत आणि राजकीय क्षेत्रातील अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. इतक्या वर्ष लोकांनी भरभरून प्रेम दिलं. खरं तर मगाशी तात्यांच्या डोळ्या पाणावलं होतं, डोळे भरून आलं होतं. त्याचं कारण होतं की सलग इतक्या वर्ष लोकांनी आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि खरं तर कारण का कळालं नाही, पण लोकांच्या मदतीला धावणं, लोकांच्या मदतीला उभं राहणं आणि लोकांची कामं करणं, सेवा करणे हेच एक तात्यांनी वेगळं पण ठेवलेलं आहे आणि म्हणून इतक्या वर्ष राजकीय क्षेत्रात राजकीय पद त्यांच्याकडे आहेत. तात्यांनी मानदेश भूषण युट्यूबला मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.